नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधील हे दोन प्रश्न सोडवणार आहोत। त्यापूर्वी आपण बेसिक माहिती समजून घेऊया। आपल्या चॅप्टरचे नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल। तर पॅरलल लाईन्स म्हणजे काय आणि ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय हे आपण प्रथम माहिती करून घेऊया। पॅरलल लाईन्स आपणास माहित आहे, समजा ही एक लाईन काढली आपण आणि ही लाईन काढली, ह्या स्ट्रेट आहेत लाईन, एकामेकांना इंटरसेक्ट होत नाहीत, लाईन एल आणि लाईन एम। तर ह्या दोन लाईन आहेत पॅरलल। The lines which do not intersect each other are called parallel lines. Line L parallel चा हा सिम्बॉल, टू लाईन्स पॅरलल, लाईन M। तर अशा लाईनला पॅरलल लाईन म्हणतात। समजा ह्या पण पॅरलल लाईन आहेत, एकामेकांना टच होत नाहीत, स्ट्रेट आहेत, म्हणून ह्या लाईन आहे आपल्या पॅरलल लाईन्स। ही एक लाईन काढली मित्रांनो आपण आणि अशी एक लाईन काढली, ह्या दोन लाईन, लाईन एल, लाईन एम, आणि ह्या दोन लाईनना एक टच करणारी एक अशी जर लाईन काढली आपण, तर ह्या लाईनला आपण नाव देऊ एन। तर ह्या दोन लाईनला ह्या एनने टच केलेला आहे, इंटरसेक्ट केलेला आहे, समजा ह्या पॉईंट ए मध्ये आणि बी पॉईंट बी मध्ये। तर ह्या लाईनला काय म्हणायचं, ट्रान्सव्हर्सल, म्हणजे त्यांची छेदिका आहे ती ट्रान्सव्हर्सल। लाईन एल आणि लाईन एम यांची ट्रान्सव्हर्सल एन आहे। तर ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे काय झाले, ह्या दोन लाईनचे अँगल तयार झालेत। ह्या लाईनला ए पॉईंटवर 4 अँगल तयार झाले, हा 1 2 3 4 अँगल, आणि बी पॉईंटमुळे येथे पण 4 अँगल तयार झालेले आहेत। समजा आपण यांना हा अँगल ए बी सी डी आणि ई एफ जी एच। तर आता ह्या लाईनला 4 अँगल, ह्या लाईनला 4 अँगल तयार झालेत। तर आपल्याला या ट्रान्सव्हर्सलच्या म्हणजे लाईन एनच्या एका साईडचे अँगल जर घेतले आपण, समजा ए, हा अँगल ए, तर या लाईनचा कोणता होईल, हा ई होईल एकाच साईडचा, म्हणजे हा अप्पर साईडचा, तर हा अप्पर साईडचा, म्हणजे अँगल ए अँड अँगल ई एका साईडचे, ह्या ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडचे, हा इकडला बी अप्पर साईडचा, तर हा या लाईनचा अप्पर साईडचा एफ अँगल बी अँड अँगल एफ। आता हा ह्या लाईनच्या डाऊनचा, तर ह्या लाईनचा डाऊनचा अँगल डी आणि एच, अँगल डी आणि अँगल एच सारख्या डायरेक्शनचे, हा सी अँगल या साईडचा, तर या लाईनच्या या साईडचा अँगल एच, अँगल सी अँड अँगल हे जी, हा अँगल ए ई, एला ई, बीला हा अँगल, डीला हा अँगल आणि सीला हा अँगल। हे कोणते झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स, यांना म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल्स। आता ह्या लाईनच्या आतमध्ये असणारे एकाच साईडचे, लाईनच्या आतमध्ये असणारे एकाच साईडचे, म्हणजे ह्या ट्रान्सव्हर्सल एनच्या या साईडचे इंटरमधले डी आणि ई, हा डी आणि ई, हा अँगल आणि सी आणि एफ, म्हणजे सी आणि एफ, डी आणि हा ई, अँगल डी अँड an angle E, angle C and angle F. हे कोणते आपले अँगल म्हणायचे त्यांना, इंटेरियर अँगल्स।
आता अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय, लाईनच्या आतमध्येच आता अल्टरनेटसाठी आपण सेपरेट लाईन घेऊ, एल एम आणि एन. समजा हा ए बी सी डी ई एफ जी एच अल्टरनेट अँगल्स. हा डी या साईडचा तर हा एफ या साईडचा, आणि हा सी तर हा ई, असे क्रॉस लाईनच्या आतमध्येच पण क्रॉस म्हणजे अल्टरनेट अँगल्स. अँगल डी अँड अँगल एफ, अँगल सी अँड अँगल ई, हे कोणते झाले, इंटेरियर म्हणजे लाईनच्या आतमध्ये आहेत, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आणि आता हा बाहेरचा तर हा इकडला बाहेरचा म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. हे इंटेरियर होते, आता एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे, हा बाहेरचा तर हा बाहेरचा, अँगल ए अँड अँगल जी पण क्रॉस जी, आणि अँगल बी तर हा अँगल एच, अँगल बी अँड अँगल एच, हे काय झाले, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. समजलं मित्रांनो? सोडूया प्रश्न आपण. आता प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपल्याला फिल इन दी ब्लँक्स करस्पॉन्डिंग अँगल्स आपण पाहिलेला आहे. अँगल पी म्हणजे ह्या दोन लाईनमुळे अँगल पी ह्या लाईनचा या साईडचा हा अँगल आहे, तर या लाईनचा या साईडचा अँगल कोणता होईल, डब्ल्यू, म्हणजे अँगल डब्ल्यू. करस्पॉन्डिंग अँगल हा तर हा क्यूला करस्पॉन्डिंग असणारा अँगल या साईडचा, या लाईनचा या साईडचा आहे, तर या लाईनचा या साईडचा क्यूला करस्पॉन्डिंग एक्स, अँगल एक्स. आरचा हा अँगल तर करस्पॉन्डिंग अँगल या लाईनचा हा डाऊन साईडचा आहे, तर या लाईनला डाऊन साईडचा वाय, आरला करस्पॉन्डिंग वाय, अँगल वाय. अँगल एसचा करस्पॉन्डिंग या लाईनच्या या साईडला आहे, तर या लाईनच्या या साईडला करस्पॉन्डिंग म्हणजे सेम साईड असणारे एस झेड, म्हणजे अँगल झेड होईल. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर म्हणजे लाईनच्या आतमध्येच पण अल्टरनेट म्हणजे क्रॉस, म्हणजे अँगल यस तर याचा एक्स होईल. इंटेरियर अल्टरनेट यस, इंटेरियर म्हणजे दोन लाईनच्या आतमध्येच, इंटेरियर आतमध्येच पण अल्टरनेट म्हणजे क्रॉस, म्हणजे एसला एक्स आणि आरला डब्ल्यू. एसला अँगल एस, अँगल एक्स आणि डब्ल्यूला अँगल आर. आता या दोन लाईन आहेत, फक्त अशा न देता त्यांनी अशा दिल्या आपल्याला. तोच प्रकार यामध्ये इंटेरियर अल्टरनेट अँगल काढायचे आहेत. इंटेरियर म्हणजे ह्या दोन लाईनच्या इंटेरियर, ही लाईन आणि ही आपली ट्रान्सव्हर्सल, ह्या दोन लाईनच्या अल्टरनेट इंटेरियर म्हणजे लाईनच्या आतमध्ये, अल्टरनेट म्हणजे क्रॉस, म्हणजे बीला एच होईल आणि सीला ई होईल,
इंटेरियर अल्टरनेट अँगल्स कोणते होतील? एकचा आन्सर आपलं अँगल बी अँड अँगल एच, अँगल सी अँड अँगल ई, हे कोणते होतील? इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग म्हणजे सेम साईड असणारे आपल्या. करस्पॉन्डिंग कोणते येतील? एला ई होईल, डीला एच होईल, अँगल ए अँड अँगल ई, अँगल डी तर अँगल एच. आता या लाईनच्या ह्या साईडला आहे, मग या लाईनच्या या साईडला बी आणि एफ, अँगल बी अँड अँगल एफ, अँगल सी या लाईनच्या डाऊन साईडला आहे, तर या लाईनच्या जी, अँगल सी अँड अँगल जी. हे काय झाले आपले करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग हे कोणते झाले आपले? इंटेरियर अल्टरनेट, क्रॉस होते ना, अल्टरनेट अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स झाले मित्रांनो. आता इंटेरियर अँगल्स. इंटेरियर म्हणजे कसे? म्हणजे इंटेरियर अल्टरनेट नाही, फक्त इंटेरियर म्हणजे दोन लाईनच्या आतमध्येच बीला ई आणि सीला एच. समजा हे आपण काढलं तर इंटेरियर ए बी सी डी ई एफ जी एच. इंटेरियर म्हणजे फक्त हे बीला ई आणि सीला एफ. अँगल येथे कोणता येईल? बीला ई, अँगल बी अँड अँगल ई आणि सी आणि एच, अँगल सी अँड अँगल एच. हे काय झाले? इंटेरियर. इंटेरियर म्हणजे लाईनच्या आतमध्येच पाहिजे दोन्ही पण, त्या दोन लाईनच्या आतमध्येच पण एकाच साईडला. आणि जर इंटेरियर अल्टरनेट विचारलं तर क्रॉस घ्यावं लागतील, डीला एफ होईल आणि सीला ई होईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.